नमस्कार, आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं साहित्य टाकून आपण इथे खमंग असा जाळीदार ढोकळा तयार करणार आहे. या वाटीच्या मापाने मी येथे ढोकळा बनवण्याचं सगळं साहित्य मोजून घेणार आहे. या वाटीच्या मापाने आपण इथे 2 वाटी बेसन पीठ हे मोजून घेणार आहे. यामध्येच आपण चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालून घेऊ, पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद. याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या आणि 2 चमचे साखर घालून घेणार आहे. तर ढोकळा बनवण्यासाठी लागणारी महत्त्वाची वस्तू म्हणजे सायट्रिक ॲसिड, अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड. 2 वाटी बेसन पिठाला 1.5 वाटी पाणी हे अगदी प्रमाण बरोबर आहे. तर हे सर्व मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. इडली बनवण्यासाठी आपण ज्याप्रमाणे मिश्रण तयार करून घेतोय त्याच प्रकारे आपल्याला इथं ढोकळा बनवण्यासाठी सुद्धा हे मिश्रण पातळ करून घ्यायचं आहे. तर येथे मी पोहे खाण्याचे 4 चमचे तेल हे मोजून घेतलेलं आहे आणि यामध्ये तेल घालून घेतल्यानंतर आपल्याला हे परत मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. फक्त मिक्सर चालू बंद करून आपल्याला हे मिश्रण फिरवून घ्यायचं आहे. तर आता आपलं ढोकळ्याचं मिश्रण हे इथे तयार झालेलं आहे. आता आपण या भांड्याला सर्व बाजूने तेल लावून घेऊ. ढोकळा वाफवण्यासाठी आपण पाण्याला इथे उकळ आणून घेतलेली आहे. ही सर्व तयारी झाल्यानंतर यामध्ये आपण घालून घेणार आहे सोडा आणि यामध्ये आपण अर्धा चमचा सोडा घालून घेऊ आणि सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती आपल्याला घालायचं आहे अगदी थोडं पाणी. आणि आता हे आपण मिक्सरमधून मिक्सर चालू बंद करून 2 वेळेस फिरवून घेणार आहे. जास्त वेळ हे मिश्रण आपण फिरवत बसले तर यातील सोडा हा इनॲक्टिव्ह होऊ शकतो. तयार करून घेतलेलं मिश्रण आपण भांड्यामध्ये टाकून घेऊ आणि हे भांडं आपण कढईमध्ये ठेवून घेऊ. कढईवर झाकण ठेवून आपण हा ढोकळा 10 ते 15 मिनिटांसाठी वाफवून घेणार आहे. 10 ते 12 मिनिटं आपण मंद आचेवरती हा ढोकळा वाफवून घेतलेला आहे. तर येथे ढोकळा हा छान वाफवून झालेला आहे. तरीसुद्धा आपण येथे ढोकळा हा सुरीने चेक करून बघणार आहे. तर तुम्ही बघू शकता सुरीला ढोकळा हा अजिबात चिटकत नाही आहे. म्हणजे आपला ढोकळा इथे छान वाफवला गेलेला आहे. तर हा ढोकळा चटपटीत लागायला हवा त्यासाठी आपण एक तडका तयार करून घेणार. पॅनमध्ये आपण थोडं तेल गरम करून घेऊ. मोहरी चांगली तडतड झाल्यानंतर यामध्ये आपण चिरून घेतलेल्या 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालून घेऊ, पाव चमचा हिंग आणि 10-12 कढीपत्त्याचे पानं. यातील मिरचीचा कच्चापणा गेल्यानंतर यामध्ये आपण 1.5 वाटी पाणी घालून घेऊ आणि यामध्ये 2 मोठे चमचे साखर घालायची आहे आणि यामध्ये बारीक कट करून घेतलेला थोडा कोथिंबीर घालून घेऊ. तुम्ही बघू शकता ढोकळासुद्धा थंड झालेला आहे. आता आपण ढोकळा कट करून घेऊ. तर येथे तुम्ही ढोकळा हा बघू शकता छान असा जाळीदार तयार झालेला आहे आणि स्पंजीसुद्धा तयार झालेला आहे. आणि या ढोकळ्यावर आपण तयार करून घेतलेलं चटपटीत पाणी टाकून घेऊ आणि यावर आपण थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ. असा आपला हा जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे.